महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा रंगली आहे। एका बाजूला नाशिकमध्ये ठाकरे गटाचे 10 ते 12 नगरसेवक शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे, तर दुसऱ्या बाजूला शरद पवार गटातील काही खासदार अस्वस्थ असल्याच्या दाव्याने राजकीय वातावरण तापलं आहे। नेमकं काय घडतंय पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर चर्चेत आलं आहे। नाशिक महापालिकेत ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तब्बल 10 ते 12 नगरसेवक शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात येत आहे। अनेक नगरसेवकांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका झाल्याचंही सांगितलं जात असून पक्ष प्रवेशाबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे। या घडामोडींना आणखी हवा मिळण्याचं कारण म्हणजे संबंधित नगरसेवकांना प्रभागनिहाय 5 कोटी रुपयांच्या विशेष निधीचं आमिष दाखवण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। मात्र या दाव्यांबाबत अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही। विशेष म्हणजे नाशिक महापालिकेत ठाकरे गटाचे 15 नगरसेवक आहेत, त्यापैकी 10 ते 12 नगरसेवकांनी पक्ष सोडला तर ठाकरे गटासाठी तो मोठा राजकीय धक्का ठरू शकतो। दरम्यान ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच महापालिका आयुक्तांची भेट घेत शहरातील रस्त्यांची दुरावस्था, खड्डे, पाणी साचणे आणि इतर नागरी समस्यांबाबत निवेदन सादर केले। आता दुसरी मोठी बातमी म्हणजे राज्यात ऑपरेशन तुतारीची ही जोरदार चर्चा सुरू झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाबाबत मोठा दावा समोर आला आहे। बुधवारी शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चांना वेग आला आहे। त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं विधान केलं आहे। पृथ्वीराज चव्हाण यांच्या मते शरद पवार गटातील 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत। त्यांनी असा दावा केला की ठाकरे गटासारखी परिस्थिती पवार गटातही निर्माण होऊ शकते, मात्र हे खासदार पक्ष सोडतील की नाही याबाबत त्यांनी कोणतीही ठोस दावा केलेला नाही। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने हे सर्व दावे फेटाळून लावत आमची एकही आमदार किंवा खासदार पक्ष सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं। दरम्यान शरद पवार यांच्या भेटीनंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचीही भेट घेतली। दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 30 मिनिटे चर्चा झाल्याचं सांगितलं जात असून या भेटीमुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे। आता ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारी या चर्चांमधून पुढे नेमक्या कोणत्या राजकीय घडामोडी घडतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे।